पहिला म्हणतात पटकन उत्तर द्या. तुमचा भावना आमचा भाऊ संगत जेवायला बसला, लबाड बोलायचं नाही. आणि तुम्ही भजी वाढायला आल्या, एक का भजन भजन जास्त कोणाला द्या तुमच्या तिच्या बापाची पेंड आहे. मी भजे खाला तो दरोडे काय मी इथं घोटाळा काय झाला तेवढं ऐकायचं. आता इथं बारीक बारीक ऐकायचं, फक्त बोलत जायचं. माझा युद्धाच्या मध्यभागी म्हणून बघा अर्जुन म्हणत असे देवा. पहिला अध्याय अर्जुनाचं असं म्हणणं आहे का माझा रथ मध्यभागी नाही. कुणी नेला? देवाने. आता ऐका, लगाम कोणाच्या हातात आहे? देवाच्या. गोडे हाकायला कोणी? देव. आणि धनुष्याला बाण कोण लावला? अर्जुनाने. युद्ध बिद्ध झालं नाही का? युद्ध बिद्ध झालं नाही. अर्जुनानं नजर टाकली आणि नातेवाईक दिसले. अर्जुनाला तयार काय झाला? मोह. त्यांचा संबंध काय? काहीच नाही, पण झालाय काय? मोह. मग तुमचा आणि माझा ह्याच्याशी संबंध काय? काहीच नाही, पण गुंतलो ना मोह. तुम्ही मी गुंतलो नाही तर मला सांगा, आपल्या बायकोचा बाप आपला कोण? सासरा. त्याचा ना आपला काय संबंध? त्याची पोर आपली बायको आहे का? तो आपली बायको आहे, पण गुंतलो ना आपण. आपल्या बायकोच्या बहिणीचा नवरा आपला, त्याचा आपला संबंध नाही ना. आपण मग संबंध नाही ना, सावध राहावं का? नाही ना. मग तुमच्याकडे भावाने पैसे उष्णे मागितले आणि साडूने उष्णे मागितले, कोणला आम्हाला गुंतले ना. संबंध नसताना गुंतलेत माणसं. संबंध नाही पण गुंतलोय. आणि कसे गुंतलो? आता ते गुंतलेलं बाहेर सुद्धा काढून देणार. आता पण तुम्ही मी जे गुंतलोय त्याला महत्व झालंय. मग अर्जुनाला काय झालं? मोह झाला. नातेवाईक मारून राज्य मिळणार नाही, मला मिळवायचंच नाही. ते लंगोटीला डोंगरात बसत राज्य जमणार नाही. त्यावेळेस अर्जुनाला सांगितली ती काय? गीता. गीतेला अध्याय 18. त्याला टच लावा लागत. आपल्या गीतेला जर्मनी जमणार नाही. गीतेला अध्याय 18, ज्ञानेश्वरीला अध्याय 18. मग ऐका गीता, आता पूर्ण गीता ऐकायची. हा अर्जुन आहे, तुम्ही मी सगळे कोणी? अर्जुन. या रथाला घोडे आहेत 10. मोजा पटकन. मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली इंद्रिय 5. 5 10. या रथाला एक लगाम आहे, त्या लगामाचं नाव आहे मन. आणि इंद्रिय कोणाच्या मागे? भीत बसलं कीर्तन. मग लगाम वाढला का घोडे आकळले? लगाम वाढला का घोडे आकळले? मग याच्यातला लगाम कोणता पडतोय? मनाचा. त्या मनाला आकळलं, घोडे ताब्यात आले. घोडे ताब्यात आले, युद्ध कॅन्सल. आता त्याला पुढं अर्जुनाला झाला काय? मोह. सांगितली काय? गीता. गीतेला अध्याय 18, ज्ञानेश्वरीला अध्याय 18. आणि मी आता एका मिनिटात 18 अध्याय सांगतो गजळ लावून. एका मिनिटात. ब्रह्म 1, मुजित राहिले बरं का पटकन. ब्रह्म 1, माया 2, गुण 3, वेद 4, बुद्ध 5, शास्त्र 6, सूर्य 7, वसु 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेर 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व, 18 पुराण. पुरावा हरिपाठ, सौवेदी ज्ञान, शैशास्त्री 18 पुराणे.
कळला 8 महिने प्रॅक्टिसच कोण राहील 80% भजन्यांचा हरिपाठ विसरला तर हरिपाठ का करायचं जर पैसेच नाही 8 महिने जर रुपया इन्कम नाही तर एवढा सांगितलं कोणी नाही महाराज परमार्थ असं नाहीये काय नित्य नेमावीन अन्न खायतो श्वान कुत्र्याची व्याख्या कुत्रा नाहीये कुत्रा नाही कुत्र्याची व्याख्याच असेल एकही नियम न करता जो भाकरी खातो तो कुत्रा काय म्हणतो म्हणता ते का एक बापाचा आहे का असं नाही ते तो किती बापाचा आहे ओळखायचं तर गाठावाचा जयाचे नाम नाही मुखा तो लेख दो बापाचा महाराज म्हणजे ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही ना तो एका बापाचा नाही गाठाच सांगतो त्याला आपण काय मानायचं तशी साखळी लावून घ्यायची आणि पुढे सारखायचं आता टच मध्ये राहायचं गीता झाली 18 अध्याय त्यातलं पहिलं अक्षर आहे ब्रह्म म्हणजे जगात ब्रह्म किती एक आता सावध राहा बरं का एक जर ब्रह्म आहे तर एक श्रीमंत आणि एक गरीब का एक गरीब आणि एक श्रीमंत का एक विद्वान आणि एक माठ्या का त्याची उत्तर आहे का आता एक सुखी आणि एक दुःखी का माणसं मुळातच ब्रह्म आहे माणसं मुळातच ब्रह्म आहे स्वतः देवाचं म्हणणं असं आहे मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझा अंश आहे मग प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे तर माणसांमध्ये भेद का झाला त्याचं उत्तर 3ऱ्या अध्यायात आहे ज्ञाने विन नाशिले बुद्धी भेदाशी आली ज्ञान नासलं आणि बुद्धी भ्रष्ट माणसं झाली मना मरताने बरोबर अजिबात काही न्यायचं नाही तर माझी माझ्या भावाची बांधावरून मारामारी होण्याचं कारण काय अज्ञान काय अज्ञान महिला म्हणलं पटकन उत्तर द्या एकुलता एक मुलगा आहे तुम्हाला मग सुना किती असती एकच उद्या तुम्ही येली मरणार आहे आता तुझ्या टोटल इस्टेटीची मालकीण कोण होणार सून मग तुला एक सून सण का होत नाही बरं लोकांचं जाऊ दे तुझ्याच भावाची तू सण करीन ज्ञान नाही काय अज्ञान आणि 99% कशात ते लोक अज्ञानावारी नोकरी लागली पेमेंट मोकार गावाकडची जमीनच विकली गेलं पुन्हा मुंबईला राहिला झालं लॉकडाऊन आलं गावात येड्या बाबडी खाली झोपायची पाहिजे आली ज्ञानच कुठे 16 लाखाची गाडी येड्या बाबडी खाली लावी द्यायची विचारी ना बरं कुणी पैशाच्या घमेंडीत गावात कोणाशी नाही बोलायचं नाही माझा तेलपणा काही मिळवणीच्या बाळापणाची काळजी इकडे पाहिजे नाही आणि मग जिरली का अज्ञान आणि आज 99% लोकांना काय अज्ञान स्त्री आणि पुरुष एक आहे पण भेद दिसतो अज्ञान गरीब आणि श्रीमंत एक आहे हरिपाठ असं सांगतोय सर्व घटी राम देहादेही मग प्रत्येकाच्या हृदयातलं चैतन्य एक आहे मग एक माणसं गरीब आणि उचनीच का दिसतात त्याचं एकच उत्तर आहे ज्ञानात भेद झाला बुद्धी भ्रष्ट झाली बुद्धी भ्रष्ट झाली आपल्याला संघ काही न्यायचं नाही आणि नसताना उद्योग करायची काही गरज नाही ना आपण इस्टेट कमवायची मरून जायचं आणि मागच्या कुद्या लावायच्या हे सांगितलं पाहिजे महाराज म्हणले मी थोडंच म्हणतो का सासून मध्ये धन आणि लावी पोराशी भांडण आपण संपत्ती कमवायची मागच्या कुदी लावून आपण मेलो मग आपण का मेलो अज्ञान आणि आज 99% लोक आहेत घटस्फोटाचं कारण काय अज्ञान मारामारीचं अज्ञान कारण काय अज्ञान काय अज्ञान तेवढी 10 गुंठे गेली पण त्याने केस मागे नाही घेतली तो म्हणलं राहिलेली 10 गुंठे घालीन पण जिरवली नाही ना मी माझ्या बापास सुद्धा नाही मला उभं सुद्धा नव्हतं राहायचं बाय का ग्रामपंचायतीला पण ते काय घोटाळा झाला त्याची जिरवायची म्हणून नाही का आपल्याला काय पैसा आहे का पैसा नाही मग कोण होतो का आला मरतो का इकडे कोंबड्या पाहिला पण अज्ञान 99% कशात गेले लोक अज्ञान मग ब्रह्माला कोण चिटकलं ऐका पहिलं काय झालं ब्रह्म आता तुमच्यात माझं ब्रह्म आहे पण त्याला कोण चिटकली माया आणि मग आपण कशात घुसलो अर्जुन पुरं करून देतो तुम्हाला ना मी एकच उत्तर सापडून देणार फक्त मन सापडायचं माया पोरगी पोराबरोबर पळून गेली पण सापड बोलायचा तिथं बाप
झालीच नाही, मला नसती झाली तर बरी गेली असती, ती मला मिळून मी तिला मिळून आणली बाळापणाला. चल चल खाऊ आपले जातात आपले सोड खाऊ द्या बाळापण. कशात गुंतलाय? माया. आणि तुम्ही मी सगळे मायात जर गुंतलो नाही तर ब्रह्म आहे. परत मी नाही बरं, माया जर गुंतली तर आपण ब्रह्म आहे. आणि मायात गुंतलो का जीव. आपण मायात गुंतलोय काही नाही, किती सून शिवाय देऊ द्या पण नातवाला आधी जवळ घेतेच. गुंतली ना. नवरा कामाला गेला, कामावरून आला, तो खिलारी ही धरून होती कोरीवर पोहान. गबस पप्पा आले, गबस पप्पा आले. विचार पप्पांना उशिरा का आले. आता ती बोलतच नाही, 2.5 महिन्याचं एवढं. देतच हात धरती. हान पप्पांना, हान पप्पांना. पप्पांना आलाय म्हणतो हान हान. अरे काय कुठला तो कशा माहेर. ती पाण्याला गेली, याच्यावर पोर सांभाळायची पाण्याला. हे कडेवर घेऊन गबस रड नको आयाली, गबस रड नको आयाली, गबस रड नको आयाली, गबस रड नको आयाली, गबस रड नको आपली आई आली, रड नको आपली आई आली. आता आपल्याला दूध देईल, तुम्हाला मला एकट्याला देईल, तुला कसं काय देईल. माया दे. आणि सगळी माणसं गुंतली महाराज मायेत. मायात का गुंतली. नदी का व्यवहार आपण ब्रह्मदेव. साय बाजूला केली का खाली दूध आहे, राग बाजूला केली का आज विस्तव आहे, अज्ञान बाजूला केलं का तुम्ही ईश्वर आहे. साय बाजूला करा खाली दूधच आहे, साई दुधाची दुधाची फक्त बाजूला करायची, खाली दूधच आहे. राग बाजूला करा आत विस्तवच आहे, जग बाजूला करा वर आकाशाचे. तुमचं अज्ञान बाजूला करा ईश्वराचे. फक्त गुंतले कशात मायेत. 2 झाले बरं का, ब्रह्म 1 आणि माया 2. आणि त्या मायेनं 3 गुण तयार केले, रजगुण तमगुण सतगुण. कीर्तनाला सतगुण, संसाराला रजगुण, पिनट बोंबलत हिंना तमगुण. आता तुम्ही कीर्तनाला बसले, टाळी का महिनं वाजवणार सतगुण तयार झाला, विठ्ठल का महिनं म्हणणार सतगुण तयार झाला. आणि तेवढाच ना तुरा राहायला लागला, कीर्तन गेलं उडत रजगुण. तमान राजूले नातूले रडायला लागला, कानपट्टी ठेवून दिली त्याच्यात तमगुण. हे रजगुण तमगुण. गाथा असं सांगतो, नित्यपाठाचे 12 अभंग आहेत, त्यातला एक अभंग असा आहे, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी याच गुणे जन्म. रजगुण तमगुण आणि सत्वगुण तुम्ही गुंतले. आता पूर्णमय झालं, माया 2 झाली आणि गुण 3 झाले. या 3 गुणात पाक झालं. फुलात सुगंध आहे. शिकलेली मंडळी नीट आहे का, विशेषतः कॉलेजला जाणारी पोरं बिरत. झाडाला खाली मूळ आहे, मूळ मुळाला वर खोड आहे, खोडाला वर फांद्या आहे, फांद्यांना वर फुलं आहे.
मान्य मान्य. मुळाचे दोन प्रकार आहेत, स्वटमूळ, तंतुमय मूळ. मग तुम्हाला फुल झाडाला आलं, मान्य, फुलाचा सुगंध आहे किंवा नाही? मी हजर आहे. मग फुलातला सुगंध जर आहे, दिसलाय का? किती शाळा शिक, फुलात सुगंध आहेच पण दिसत नाही. लाकडात अग्नी आहेच, दिसत नाही. दुधात लोणी आहेच, दिसत नाही. जगात कोरोना आहेच, दिसत. आता एवढे कीर्तन लोक आले पहा, एकाने सुद्धा तोंड बांधलं, घमेंडी. फडक बांधायला काय रोग झाला? मला नाही होणार, नाही होणार, ज्याला झालं त्याला व्यासा. अशी जिरती. कोण का असं काय? प्रियकरण प्रिय शिड्या बाबडी खाली दीड तास गप्पा आली बसली, तोंड बांधून. दोन्ही गेले, बाबळ येईल, बाबळ येईल. हे सरकेल मेंदूच तिथं पागलच होती. तिच्या बाई 3 पोरांनी भाषा गेलं तरी ती याला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या हृदयात पाय, तुझ्याशिवाय मी स्वप्नात सुद्धा कोणता विचार करत नाही. तुम्हाला मी पॉझिटिव्ह निघलो, उलट तिकडं नाही. कुणावर करत मला हा भास आहे. आणि तुम्ही मी सगळे कशात भासा. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मेला, मरू नाही. काय कोंबडी तिची बाई देवान तुझी रणरणकीन झाली, मेल्यावर मला गाव वाचलं, त्यांना गाव घाण्याला थोबाड फोडीतील, बांगड्या फोडीतील, पदर ओढीतील. येतेच मी आता, येतेच मी आता. नवरा जवळतून आगी गोवून येते, येते येते येते. आता काय जगून कोणत्या कपावून जगून थडा थडा गाव सुजतो, तिथंच कोण आणते. आणि 2-3 बाया तिला समाज ओढी, त्या नको जाऊ नको जाऊ अशी जाळाजवळ यायची, छुडी दिल्ली करायची. शिंगाट गरगाठी कोण मारत. आई मेली तर काय पोरग रडत, धनाधन मनी कापीत, कात्रीनं कापीत. आणि वर बॉम्बला तर खाली मनी कापीत. शेवाय बायको कधी येते त्याला माहिती, इकडे तिकडे जाती. भामटे ती दुनिया आहे. फक्त शेक एक साखळी पुरू करून देतो. ब्रह्म 1, माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुर्या 7, वसू 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेरस 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व आणि 18 पुराण. हा झाला अर्जुन. आणि अर्जुनाला झाला मोह. आणि आता सापडायचंय मन. जरा खिचकट आहे, सापडून देतो. सावध राहायचं फक्त. मन सापडायचं. मन सापडलं का कीर्तन सापडलं. ऐका, मन सापडायचंय. याला इंद्रिय 10 आहे, हा किंवा नाही. हा सावध राहायचं. आता याला इंद्रिय 10 आहेत आणि याला छिद्र 9 आहे. शरीराला छिद्र 9 आहेत. मोजा, मोजून दाखवतो. 2 2 2 2 4 2 4 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9. पण देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. आता 10 सापडून देतो. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देव ब्रह्मरूप होणं 10. हे झाले गेलं छिद्र. छिद्र किती झाले? 10 छिद्र झाले. गोठाळा करा. छिद्र 10 9. पण संतांचं म्हणणं 10. आता याला वाण्या 4 आहेत. ते 4 वाण्या सापडून देतो. दोन्ही बिंबीच्या दोन्ही बाजूला मध्यभागी एक खड्डा आहे. खड्डा काही तर बोट ठेवा आणि सरळ वर 3 खड्डे लागतील. 1 2 3. 3 लॉक आहेत, एक ओपन आहे. आता यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, इथून. म्हणून पहा एका मिनिटात ओम 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 ओम. इथं आत जातय, इथं हलत आहे, इथं आत जातय, गडबड होती. ओम ओम. देवाचं नाव इथून निघतं. ज्ञानदेव मौन जपमान. देवाचं नाव इथून निघतं. प्रेमाची भाषा इथून निघते. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. इश्क ही मेरी जिंदगी. अगर तू नहा मिले तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का, लड़का है गरीब का. मग काय प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कंठ इथून निघतो आणि मोघाम बोलणं इथून निघतो. ऐका बरं झालं सकाळी लावली. आता तुम्हाला त्याच्यामध्ये मी नेहमी समोरची माणसं पाहून पेशंट सॉल्व. आता तुम्ही परमार्थाचे तज्ञ माणसं आहे. तुम्हाला एक बाई बाबाची गोष्ट सांगून चौघ आलाय मी मोकळा नाही.
तुमच्या डोक्याला मुंगे येतील असाच माग. आता ऐका, याला छिद्र झाली 9, वाण्या झाल्या 4, ऐका बरं का आता. आणि इंद्रिय झाले 10. 10 इंद्रियामधला सगळ्यात सज्जन गडी हा. इनामदारी पण एक नाही 2, एक जवळ गेलं तरच वाद घेते, नाही ते येत नाही बोल. एक त्याच्यापेक्षा सज्जन हा. का याच्यापाशी येऊन कुणी भुकलं तरच ऐकते, हे नाही ते याच्या डोक्यात नाही. पण सगळ्यात खतरनाक गडी हा. डेंजर. किती बारीक फटा असू द्या पाहणारच. ऊतीचा बंगला एवढे भिंगातून पाहतो दिसलं, इतकं डेंजर आहे. बरं, हा असा खतरनाक गडी आहे हा एकटा. याला जर एखादी गोष्ट आवडली, याला जर एखादी गोष्ट आवडली तर हा पठ्ठ्या एवढ्याला कामाला जायचं. पहा किती साखळी कठीण, पायची यानं काम करायचं यानं. म्हणून तर किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पेत नाही. दारू पेताना डोळे झाकावं लागतात. का? हा पठ्ठ्या नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतो बा, म्हणून त्याला फुटाने ठेवा लागतात. चकना ही शास्त्र आहे. आता हा पठ्ठ्या निघाला फिरायला. हा मन सापडायचं बघा. हा पठ्ठ्या निघाला फिरायला. हा एकटा काय, याला काय घरी तुटा, याला सगळं न्यायचं. यानं पाहिली कलोरी. कलोरी करतील तुम्हाला. नवरीच्या मागे हिंडणाऱ्या मेकअप केलेलं सगळ्यात यडपाट मॉडेल म्हणजे कलोरी. आणि ती याला आवडली, पण याच्यात ती नाही. या एकटा काय करी, डोळा काय करील एकटा? हो, त्याला उत्तर आहे का? डोळा काय करील? त्याला 2 दृष्टी आहेत, जन्मदृष्टी आणि ज्ञानदृष्टी. हा पाहतोय जन्मदृष्टीनं, पण देव पाहायचा ज्ञानदृष्टी. हो, ज्ञानदृष्टी अवलोकली आपले मली मैसरली. आणि यानं कलोरी पाहिली, पण याच्या डेअरिंग नाही. यानं लगेच मनानं सांगितलं काय करू, कारण याला आधार पंथ आहे. बोलत जा पंथ आहे मनानं लगेच सांगितलं मेसेज टाक. उंगली तर मुंगल मेसेज टाक. मनानं टाकलं मेसेज. तिच्या भावानं वाचलं, असा रेटावाला धरून पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्या गावानं, डोळे पाटील तसे. आता ऐकले बारीक साखळी. समोर दिसलेली मुलगी पाहिली कुणी डोळ्यात, पण तिच्याबद्दल पाप कशाला आता कळलं झालं. आता कळलं तुम्हाला. मन सापडलं. पाप झालंय मनात. पाप इंद्रियानं केलं नाही, पाप मनानं केले. पण ज्ञानोबाचा दुसरा अध्याय असं सांगतो, येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते. येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करती. तरले न तरती विषय सिंधू. इंद्रिय जे म्हणतात तेच पुरुष करतो. आता याला ती मुलगी जर बहीण दिसली असती तर पाप विषय नव्हता, किंवा ती माझी पाहुणी आहे, नातेवाईक आहे, जर असं मनात आलं असतं मनात, तर पाप येण्याचा विषय. पण नेमका घोटाळा असा झाला, यानं त्याला चुकीचा मेसेज दिला. यानं सांगितलं अरे नाही माग सुद्धा एकदा हसली होती माझ्याकडे. यानं तो मग हसली होती, लढाय का हरकत आहे. यानं आधार चुकीचा दिला. म्हणून कधी त्यानं कळतं, गाथा कसं सांगतोय गाथा, डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख. इथं मेघ पहा कशी आली. याला जर विठोबाचं मुख पाहायला लावलं तर हा नादाला बाकी ठिकाणी जाणार नाही. आणि कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, आणि हातापायाला करे टाळी बोला मुख्य नाम. चांगलं शरीर नपुसक पठ्ठ्यानं
बिघडवलं. मन हा पठ्ठ्या नपुसके, तो स्त्रीलय आहे, पुरुष आहे. ते मन आहे, तो मन नाही. ते स्त्रीलिंगी आहे, नपुसक पठ्ठ्या आहे. पण यानं काय केलं, समोर पाहिलेल्या मुलीबद्दल पाप तयार केलं. कुणी? आता लागलं. मनानं पाप तयार केल्यामुळं शरीरात काम तयार झालं, आणि काम तयार झाल्यामुळं इंद्रिय ताब्यात राहिली नाही. घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो, अत्याचार का होतो, त्याचं उत्तर आहे का? बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार शील पाहत नाही, बलात्कार कुळ पाहत नाही, बलात्कार परिस्थिती पाहत नाही. गाथा सांगतोय मी नाही. कामातुरा भैना लाश, कामातून माणसाला बाई. मग बऱ्याच वेळा आपण पेपरला, टीव्हीला वाचतो बातम्या, म्हातारी माणसं सुद्धा विषयाच्या अंकित झाल्यामुळं नातीकडे वाईट पाहतात किंवा लहान्या मुलीकडे वाईट पाहतात. हा त्यांचा दोषच नाही, त्यांच्या मनात काय आलं आणि शरीरात तयार कोण झालाय, हाता लागला करेल. आणि तो काम आकळला नाही का खवळली या काम क्रोधी, काम खवळला का विषय बिघडतात. मग त्याला तू ऐका, आता ते विषय खवळल्यामुळं तयार कोण झाला, काम. घडलं काय, गेलं मोहम्मद. बलात्कार, बलात्कार घडला, अत्याचार घडला, अन्याय घडला. याला खत कोणाचं आहे, डोळ्यात. याला आधार कोणाचा आहे, मनाचा. आणि सगळे पठ्ठे कोणाच्या बाजूने आहे. मग आता जर बलात्कार यशस्वी झाला तर जळत्या अग्नीत लाकडं टाकली का ती भडका देतात. तसं इंद्रियाच्या इच्छा पुरवल्या का इंद्रिय सैराट डावल्या. त्याला नाही दिलं ना काही माणसाला उपासाच्या नावावर मोकार खायची सवय लागेल राहिली. दिला उपाशी मग 3 वेळा चहा देतो, मग तू मरतो का. रविवारीच रवी जेवतो, खरं उद्या सोमवारी कुठं तुटला रविवारी, सोमवार दिवसभर तर जुलाबातच गेला. म्हणजे या इंद्रियाचे आपण लाड करतो, आणि इंद्रियाचे लाड केले. शुगर का वाटते माणसाला, शुगर का वाटते, खायचं काय मिळत नाही. साखर आहे ना आपल्याला, मग बुंदी का पाहायचंच नाही. 2-4 दाणे दे, काय चाललं का नाही खाली तर काही आजारी पडेल का, तुला काय करायचं. पण इंद्रियाचे लाड करा. तुम्ही 10 महिन्यापूर्वी पहा महाराज, 10 महिन्यापूर्वी कोणत्याही डॉक्टरकडे गेलं का डॉक्टरने एकच दणका द्यायचा लोकांना, पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या. कोरोना आल्यापासून पेशी गेल्या पुढे. तुम्ही बारीक अभ्यास करा महाराज, हसायची गोष्ट नाही राहिली. माणसं फक्त भांबावली, नाही तर विचार करा 80% लोकांना पेशी होत्या नव्हत्या का बोला. आता बसलेल्या पैकी कोणत्या माणसाच्या 10 महिन्यात पेशी वाढल्या त्याला म्हणून टोटल बिल मी देतो. डॉक्टर सगळं बोल वाढणार नाही का. 10 महिने लोकांना पिठलं भाकरच मिळाली पण सकस मिळाली, ज्वारीची भाकर मिळाली सकस मिळाली, आणि घरचं खायला लागल्यामुळं रक्त पुरवठा सुरळीत झाला, माणसं निरोगी राहिली. विनोद नाही हा, माणसांच्या साखर सुद्धा कमी झाल्या, बीपी तर गायब झाला, पिशी तर गेल्याच का घरचं खायची सवय लागली. पिठलं भाकर 50% शेतकऱ्यांनी कोरोनाच्या काळात झाला दूध भाकर काय संध्याकाळी. मग दूध शेतकऱ्याच्या काय घर दुधाला तोटा, आणि त्याला काय कोणत्याही प्राण्याचं दूध, शेळीचे सगळे सोपं काढून सगळे शेळी इनामदार राहिले. कोण राहिलं राहिली बरं दूध यायला टाइम नाही, माग फटका पुढं दूध हलक्यातच माणसं. शेळीला जर मागून आणल्यावर दूध वाढत असतं, शेळ्या चालल्याच का असतात, फटकीतच राहत. काय डोकं लावतील लोक, पण माना नाही तर नका मानून बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळे शरीर निरोगी झाले, निरोगी झाले. चहा कमी झाला, कोरोनानं चांगलं जगायचं शिकवलं. काही काही माणसांनी 3 महिने गाडी केली नाही, दुकान बंद काय झालं, इस्त्री गेली. अहो शर्टिंग करून 40-40 रुपये किलोचे गहू खात होते. कोरोनामध्ये शर्टिंग करत राहते, दिल्ली 2 किलो. हा विनोद नाही, काळ बदलतो पण
कधी भजन कमी करू नका. पुन्हा ऐका, परत ऐका, पिशवी का गेल्या? आहार मिळाला, घरचा आहार मिळाला. महिला मंडळ तुमचा इतका मोठा फायदा केला कोरोना, विदाऊट सिझरिंग डिलिव्हरी झाला. नाही तर दणका बाई दवाखान्यात नेली, डॉक्टरने तोंड बारीक करायचं. इतकी खोलीची माणसं. आता तुला ठरावाला गेली शेतकरी, तुम्हाला बाई बाईक म्हणजे ना निमाधारे 3 म्हणजे घास खाते ती, 2 मुळ्या दूध मुळ्या ऊस तोडी ती, 10 लिटर दूध काढी ती, गाय तिच्या भरोशा आहे, म्हशी तिच्या भरोशा आहे. डॉक्टर साहेब काही करावं, पण सिझरिंग करणं पाया पडायचं होतं मला. देव देव म्हणून पाया पडायचं कोणत्या डॉक्टरचा. कारण काय झालं तर स्त्री, आज एक वाक्य सांगा, शेतकऱ्याची स्त्री जर शरीरनाद झाली ना त्याचा निमा संसार बसला. कारण शेतकऱ्याचा संसारात मुळात कोणाच्या जीवावर नाही. आलेले पाहुणे रावले, जेवणे, चारा पाणी, 70% काम बाहेर समाजात. तो म्हणला डॉक्टर पाया पडतो, 10-20 लिटर दुधावर माझा संसार चाललाय, नका सिझरिंग नका. थोडा त्रास झाला तर हा ओळखायचा कोण डॉक्टर. लुटाय हरकत नाही. डॉक्टर काय करायचं असं बारीक करून करायचं, प्रयत्न करू पण तयारी ठेव. काही तासून ठोकायचा का प्रयत्न करू, तसं अवघड आहे पण करू, तयारी ठेवा. हा माणूस पाया पडायचं नका तरी ते करायचे. का बरं? का बरं? स्त्री कमकुवत झाली ठेवायचं. पण हा प्रश्न ह्या 10 महिन्यात राहिला नाही का? आहार चांगला मिळाला, शरीराला व्यायाम झाला आणि माणसं मनाच्या मागे गेली नाही. मनाच्या मागे गेली नाही. बाहेर जेवायला जायचं नाही, घरचंच खायचं. आता चला परत मागं पुढे राहतात शरीर मनच सापडायचं पूर्ण झालं. आता त्या मनात तयार झालं पाप, तयार झाला काम, आणि कामाची कोतवाल याने ती म्हातारी काय म्हणते माहिती, शिकेल नव्हती ती म्हणे भाऊ त्यांचं आमचं बोलणं नाही, जाणं येणं नाही, पण माणसं सो नाही. जाती नाही आम्ही त्यांच्या घरी बोलत पिलत नाही, पण माणसाला नाव ठेवायला जागा नाही. जर झालं तुझं चांगलं करूनच टाक, माणसं देव त्यांचं चांगलंच व्हायचं. आता इतर बरं एखाद्या ती पोर करायची तुम्हाला ते आहे तिथे आमच्या पद्धत सांगा. मागच्या 3 दिवस होती माणसं भरमिष्ट झाली, नीती संपली. आणि आज नीती संपल्यामुळे माणसं दुःखी आहे. तुमचं काय माहिती, जेवढा पुढे कोणी तंबाखू काढली पुढे माणूस आलं तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवलं ती उगच कपडे बांधे आमच्या पुढे येत्या. रात्री नदीला होतं, आता वड्याला चाललो माझा उतरतून गेलो ते मोटरसायकल चालू कुत्र्याला टाकते. आता शिकतो लोक कोरोना आलाय, अजून 2 वर्षांना 2 रोग येणार. आपली वाक्य अजून तर कधी खोटे ठरले नाही. 2 रोग येणार. आम्ही पहिल्यापासून बोलतोय, 20 वर्षापासून तुम्ही आमचं ऐका, जे बोलत होते ते खरंच आहे. अजून 2 रोग येणार आहे. 80% लोक दृष्टीदोषात कमी होणार आहे. दृष्टी डोळ्यांना दिसत. आताही कीर्तनात बसलेली माणसं फक्त घालून आले नाही तर 40% लोकांना चष्मे. दृष्टी कमी झाली, माणसं फार कमी झाली. का? ते 3-4 हजारचं खोबडं आलंय ते येड्या बाबडी मोरी तुरी कपाशी. तुरी रोग का म्हणाले जबरी मांडी आवडलं चैन उघडी लगेलं गेलं वर सुद्धा ओढली नाही. मुतलंच त्याच्यात काय तो बिखार नाद लागलाय काही आपलं लागलं. आणि त्याच्यामुळे 2 गोष्टी झाल्या, डोळे गेले आणि कमरा गेल्या. व्यक्तीच बसत या अंधारात. काही पथ्य तर मी असे पाहिजे गोदडीच्या हातून घेऊन पाहते तोंडा गोदडी गेलं. अरे काय पागल. बरं बोलायचं काय फोनवर? हॅलो. अरे तो नाही बोलत, बंद कर ना. हॅलो हॅलो
तू नाही बोलत, तुम्ही मागून हवा आली तर बोला. हॅलो, आता बोलायच्या पद्धती बघा किती भारी आल्यात ना. आता बघा नीट. हॅलो हॅलो हॅलो, ही दुसरी पद्धत. हॅलो हॅलो, आता इकडेच लाव. काय चला 3000, एक तर 3 वेळा कांद्याचं बघतात उतरलं. 3000 रुपयाच्या बाया घेतल्या कांदे लावायला. एखादा बायाने रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि ह्या नदीला मोटर चालू करायला लावली. मोटर होती नदीला 3 किलोमीटर. यावलं फकेजवळ गेली, त्याला फोन आला. मग बटन दाबून यावं का नाही, तसं वावरत आलं. पाणीच पुढे परत गेलं तर लाईट गेली. 3000 भरून दिले ना. इतके पागल झाले. ह्या लोकांना डोळ्याचा आजार होणारच. 70 म्हातारं बिन चष्म्याचं वाचते. 80 म्हातारं अजून म्हशीला पाणी पाहिजे. 80-82 म्हातारी अजून शेळ्या उडीतात. आणि इंग्लिश मिडियम तर दुसरीलाच 3 गुढीची दिसत येतात. झाड खातात 3 गुढीची दिसत. ती मागच्या शिडीने चढलं 10 दिवसात. डॉक्टर गेला एक जण म्हणला, डॉक्टर मला एखादी 2 माणसं दिसतो. डॉक्टर म्हणजे मूर्खा म्हणून तुम्ही चौक कशाला नाही, त्याला 4 दिवस 8 महिने तुम्ही हास्यल नव्हते, आज मोकळे झाले. 8 महिने माणसं नुसती टेन्शन. लग्नाला जरी पोरं गेले ना, तरुण पोरं आता आनंदात केली का नाही. खूप असं ते तिघांना म्हणली, 3 मेले तू एकटाच राहिला. हो, हा एक रोग येणार आहे, हा किंवा नाही. आणि दुसरा एक रोग येणार आहे. 80% लोक अजून 2 वर्षांना मनोरुग्ण होणार आहे. आजही तुम्ही पहा, माणसं सायकोलॉजिकली अनफिट झाली. माणसाला मानसिक समाधान राहिलं नाही. पैसा आहे, घर आहे, पण त्या घरात पंक्तीच्या वेळेस भांडण आहे, समाधान नाही. माणसाचा तणाव झाला. प्रत्येक बाब आता हे भजनी बिजनी पण आम्ही सुद्धा 8 महिने भरत्यावर म्हणजे घरचे कटाळे का सुरू होईल. आता शिकून तरी टाकाटोका सुरू झालाय ना. आपलं चांगला सुरू झाला. तरी मी या महिन्यात 30-32 काय नसतो. या महिन्यात 7-5 3 पण गणगण झाली. आणि काय झालंय, प्रत्येक माणसाला टेन्शन आहे. तुम्ही फक्त कबूल होती नाही. काय म्हणते, शिकलेल्या पर्यंत असा प्रॉब्लेम झाला. पदवी तर घेतली, मार्कशीट तर जवळ आहे, पण इंटरव्ह्यूला गेल्यावर मार्कशीट पेक्षा मालाला किंमत आहे आणि तो माल भरण्याची परिस्थिती नाही. तो मुलगा टेन्शन मध्ये. पण त्याच्या पुढे प्रश्न पडलाय, 10 लाख रुपये माझ्या बापाने खर्च केलं मला शिकवलं. उद्या जर माझ्या बापाने 10 लाख रुपये द्यायचे ठरवलं तर माझ्या बापाला जमीन विकावं लागलं. आणि बापाने जमीन विकून मला शिकून मी असं बापाला काय सूट देणार आहे. त्यामुळे मला नोकरीच नको. या टेन्शन मध्ये मुलं आहेत किंवा नाही. प्रत्येक माणूस टेन्शन, नोकरी करू काय. आणि आईची इच्छा काय असते, फक्त त्याला थोडं शिकावं, मी त्याच्या गालावर हसू पाहावं. जगातल्या प्रत्येक आईची एकच इच्छा आहे, तो कसाही असो फक्त त्याच्या गालावर हसू पाहावं. नोकरीवाला जर घरी आला ना, तर आईनं कधी त्याची बॅग उचलली नाही, तर आईनं त्याच्या बायकोच्या अंगावरची साडी पाहिली नाही. तिने फक्त एवढंच पाहिलं, अरे लाखो आणला नाही रे. त्याला तो भेटला ना, त्याला एकदा कडकडून तिने मिठी मारून मुका घेतला ना, तिचा गाळ पोराच्या गाळाला लागला ना, तिची दिवाळी झाली. तिला त्या साडीला आगला. आणि हे प्रेम आज संपून गेलं. प्रेम नाही राहिलं. आणि प्रेम न संपल्यामुळं मेंदूला रक्त पुरवठा कमी झाला. आणि माणसं तणावात आहे. एकटे बोलायचं काही माणसं, एकटे बैलाशी, शिडीशी, वाकडाशी, काही बाया मांडरीचा खान, कुत्र्याला खान, काही काही बाया पिलं उचलून घेतली मांडरी. तिची पिलं ती पाहिजे, तुला काय तर तिनं 3 उचलून घेतली. विनोद नाही बाळा, माणसांचं मानसिक संतुलन डॅमेज झालंय. आणि याला कारण काय झालंय, शरीरासाठी लागणारा योग्य रक्त पुरवठा त्याच्या मेंदूला. सरीस्वरांच्या बायकांचं तेच झालं. फ्रीज आहे, कूलर आहे, गॅस आहे, लाईट आहे, पण आपण ते पेलेशिवाय येतात. सरीस्वरांनी असंच केलं. मला लग्नाच्या अगोदर काय करायचं, बैठक बसली ना लई भांगती. लग्नात बैठक बसली ना,
अहो देणे घेण्याचं काय करायचं? देणे काय म्हणायचं माहिती का आपलं? अहो तुमचा सबंध झाला याच्यातच सगळं किती बाबतीची आवडत. त्या पुरीच्या बापाच्या डोळ्यात पाणी यायचं कोणाच्या येईल ना, मुलगी मला मुलगी तुम्हाला कुणाच्या येईल ना. जर माझी मुलगी बिघडून त्यात जात असेल तर त्या बापाच्या डोळ्यात आनंदाचं पाणी येणं साहजिकच आहे. कोणा काय वाटत ना, अरे काय ना शिवाने मी तो देवाला आशीर्वाद म्हणतो, काय भाग्यवाने मी माझ्या पुरीला चांगलं गिराय घालो पण पैसे नाही लागले बा. त्याला जमिनीकडून लगीन केलं आणि हे नालायचं लग्न झालं का, फ्लॅट घ्यायचाय, रोटा घ्यायचाय, कल्टी घ्यायचाय, बंगले बांधायचे, नालायचं आवडलं. असे 70% कीर्तनात आता वळायचं. काही शेतकरी सुद्धा इतके नालायक लग्नात काय घ्यायचं नाही, बैल घ्यायला पैसा पुढच्या ती म्हणली मला पण पहिला पहिला अंडरपॅन्ट सगळं घेतला. त्यांना आता बैल घ्यायची तरी किती, कारण आपल्या लग्नात अंडरपॅन्ट घ्यायचे त्याच्यावर वापरते नाही. आणि अंडरपॅन्ट निवडाय 4 पोर चट्यापाट्याची नको, फिट घ्यायची विनोद नाही. आणि कोटळा असं तुम्हाला म्हणलं ती पोरगी ही गोष्ट बापाला सांगत का, तिला माहित असतं माझ्या बापाने गळ्यातलं मोडलंय, काही ठेवलं नाही, माझ्या आईच्या गळ्यातलं मोडलंय, माझा बाप हे पैसे पुरे करू शकत. ती पोरगी आतली आत झोलत राहते. पण एक घरात ठेवायचं महिला म्हणतात तुम्ही नवरीच्या घरी सुखी आहे का दुःखी आहे हे कुणापासूनही लपून ठेवू शकता, तुमच्या बापापासून लपून नाही ठेवू शकता. नाही नाही नाही, त्यानं तुमच्या चेहऱ्या कधी पाहिलं. नुसती पोरगी भेटायला आली संक्रांतीला आणि बापाला चहा घेऊन गेली, बशीमध्ये चहा वाटला आणि कप देताना पुरीच्या चेहऱ्याला पाहिलं, बशीत गाडी ठेवली, गाड वाढला पुरीचा, खरा डोळ्यातून पाणी आलं. पुरीने सांगितलं पैसे म्हणतात, तुम्हाला अजून 10 गुंठे गाडी पैसे दिली काय का नाही. 10 वर्षापूर्वी आपल्या शिंदेवाडीत कोण नाही त्याला पुरीचं लगीन करतं का, करायचं का, पण कोण चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे नोकरीला पाहिजे. ज्यांनी चिटकेल्या ना पुरी दिली ते चिटके सगळे 8 महिने गावात आले. वायरी तुटल्यात तर गेले झोपतीलाच पुढे. आता विचार ना पूर्वी कोणला देतात झोपाय का होईना जागा पाहिजे, माणसं जागा. हो मुली आणि एक सांगता मुलीच्या सुखासाठी बाबती गोष्ट करणार ना, कोणताही जगातला बाबती गोष्ट करणार त्याचा वाद नाही. राग तयार झाला इथं होता, तुम्ही काय काळजी करायची, मी पुढे जाऊ दे राग घालवायचा असेल तर तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. राग करा. आणि आज संपली क्वेश्चन माणसं राग फोन करायला का 2-4 दिवस लागत त्याला, बलात्कार करायला का दुपार लागेल. आता एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो इतरी काढतात लोक पुढशील त्याला काय राग वाईट करायला टाइम नाही लागत, पण त्याला फल वाईट गाडी वावरातून गेली ना, जाऊ दे त्याला समजून सांगा भाऊ मला गहू टाकायचं, तुझं लवकर वाहून घे, तेवढी वाट नांगरून दे. सगळे ना तेवढी वाट नांगरून दे, मला गहू टाकायचं. यानं त्याला गाडी खाली घातलं. विनोद नाही, माणसं संपली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला मंत्र सांगत होतो 2 मिनिटं तिच्यात पास बोलायचं नाही. ती पिसाली का ती भीतील लडकी घेऊन जा 2 मिनिटं काहीच नाही तिचा पास राहत तो पावर कमी होते. याला तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली मी रागाची मला वाईट कृत्य नाही करायचं. रागाला काय करायचं 3 औषधं सांगतो तुम्हाला. थोडं हसत आहे, हसलेले राग करतो माणसं हसत होतं. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ना मन मोकळ्यानं ती मोठ्यानं असणारी माणसं निर्मळ असतात. आणि जी गालात असतात ना धोकाच. काही माणसं तितके दरिद्री इंजेक्शन दिलं तरी हसती नाही ते करणार त्या काय थोडा रोग झाला का नाही दरिद्री माणसं. अरे देवाला दिलेली देणगी हसणंच पाहिजे. आणि हसणाऱ्या माणसाची रक्ता विसरत तुम्ही त्या डोक्यातलं एवढं घरचं टेन्शन होतं ज्याला नाही माझ्या बरोबर असते म्हणून तिकडे पप्यावर धुणे तर बुद्धी पण काय केलं फ्रेश झाली माणसं. आणि माणसं फ्रेश का होतात मला त्याला समाधान लागतं. काय असायचं काय राहायचं तरी आपल्या जुन्या आजीबाईला काहीच काम नसतं ना, काहीच काम
तिच्या डब्यातली मुलगी काढायची चालेल बसायची आणि चालेल खायला खडी उलटणी बसायची. ती काय कर तिला काम नव्हतं असं नाही, ती रंगून जायची. मला वाटाणे निवड बटाटे निवड काही काही बाईला महिला म्हणलं बा काहीच काम नसलं ना भाजीपाला खाली काढतील मेथी करून खाईल परदेशी करायची तरी आजच करून खाईल. आता काही काही बाया पहा तुम्ही हरभऱ्याची भाजी आल्यात ना आता काही काम नाही मस्त ती पिशवी सुचत नाही निवडीच्या पदामध्ये भरपूर भाजी करून घेते का ती म्हणजे आता काय होईल वाळून खाऊ. ही माणसं रंगायची आणि रंगलेली माणसं समाधानी असतात. जळकाट असतात ना जळकाट ती रंगती नाही. काही माणसं बा चालू चालू मेली काही लाख गाव काटाळ पडेल 103 कुठा धडंग पडेल गडी नुसता पाहतो पाहुणे. पाहुणे म्हणजे चहा तुम्ही दारू माणसं भजनापासून दूर गेली का दुःखी झालीच. दुःख झालंच. ज्या घरांमध्ये तुळशीला पाणी पडत नाही ज्या घरामध्ये मोठ्याच्या पायाला वापरलं जात नाही त्या घरांमध्ये लक्ष्मी टिकत नाही. काही माणसं म्हणते ना पहिली त्यांना 100 एकर जमीन होती आता ती दुसरीची वाचन करते. हा खटका आहे. हो राग आकळा आणि राग आकळला का लोक तयार होतो. लोक तयार झाला का मत्सर तयार होतो. मत्सर तयार झाला का अहंकार तयार होतो आणि अहंकार तयार झाला का माणूस नाश पावतो. त्याला भागवतातल्या 10व्या स्कंदात ते ओव्या आहे विषयाचे करी ध्यान. ओव्याने काय करा विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातुनी फुटे काम क्रोध कामात ठेविला क्रोधातुनी जरे मोह मोहाने स्फूर्ती लोपली स्फूर्ती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशीची. राग द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये स्वामित्व विषय वृत्ते त्याच लाभे प्रसन्नता आणि प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडवल्या. आनंदा पुढे सगळं व्यंजन होतं. मत्सर तयार करणं वडिलांनी ट्रॅक्टर घेतला धाकट्यानं हसावं का नाही कल्ला पण हसला नाही. वडिलांनी ट्रॅक्टर घेतला धाकटा म्हणतो ट्रॅक्टर पण आहे बरं का कंपनी एवढी खास नाही आणि तुला एवढी जे नाही आता तू घेऊच नको ना आपल्या सायकलला हवा भर ते मरू दे त्यांनी घेतला. सरकट माणसं तयार झाली. महाराज माणसाने जळू नये प्रगतीला आव्हान द्यावं. आव्हान द्यायचं जळून काय करायचं. आता हे आपले शेतकऱ्याची पोर आहेत कोंबडं घेणं तर गावात गेलं नाही नोकऱ्या नाही काय करतो नोकरी ज्यांना लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करायला लागतो. काय म्हशी बाजारला 150 रुपये म्हशी काय तुला रोज लावा पण त्या ऋतूत म्हशीला केस आहे ना कोरोना आल्यापासून म्हशीची केस किती असं थोडं काय मस्तपैकी 10-12 म्हशी पाळायच्या शेळ्या पाळायचे चांगले मस्तपैकी 10-20 लिटर दूध घालायचं गाडी बिडी घ्यायची 2 हॉर्न मासवायची चांगली भावबंद झालेली पाहिजे. भावबंदावर पाहिजे हॉर्न वाजवायचा दुधाव घेतली ते नुसतं झरकट म्हणतं एकदा हसली होती एकदा हसली होती काय एकदा हसली होती. मस्तपैकी केसलीचं बारीक करायची रात्र दिवस कष्ट करायची गॅरंटी नाही ना. इथून पुढे शेतीवर संसार होणार नाही. शेतकरी वगैरे ध्यानात ठेवा शेतीवर संसार होणार नाही. शेतीला साईड बिझनेस पाहिजे. कोंबड्या पाळा शेळ्या पाळा गाडी का खुर्दी का पावी का बटाली का रद्दी का किराणा आणि भाजीपालावर सुटला पाहिजे तर शेती टिकेल. नुसत्या कांद्यावर नुसत्या बटाट्या उकडं कोणी केलं नाही शाळा होता सगळं असं चालतं का. लाख रुपये पगार असताना ना घोटाळा नाही केला तर स्लॅब काढता येत नाही. आपल्याला कांद्यावर कसं मग साधा कस नवरा बायको दोघे नोकरीला 1.5 लाख पेमेंट घरात येते तरी त्यांच्या घरात सुईचं खायला नाही. आणि आपल्याला तर दवाखाने त्याच्यात करायचे जनावरांचे आधार पाहिजे माणसांचे आधार पाहिजे. आपल्याला साईड बिझनेसच पाहिजे. काय शेतीत मी पाहिलं 8 महिने काही नाही हेच बरं गण पिटली 8 महिने काही नाही चिमणी नाही वांग नाही काय. हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही. शेतीला सगळ्या गोष्टीची तुलना केली तर किराणा आणि भाजीपाला वरच्यावर सुटायलाच पाहिजे. तर मग 11ला बाई कामाला येते 5ला जाते 200 रुपये रोजी 2 तास खाती दुपार
काय खाती तिचं तिला माहिती. बरं आता ह्या 2 महिन्यात इतकी मजा आहे त्यांची, 5ला अंधार पडतो. 14 तारखेपर्यंत 14 पासून ते शर्यतीला आता वाढ झाली पाहिजे त्यांची 4 महिने नाही म्हणजे गेले. आता संक्रांती पासून दिवस मग लई शर्यती 2 तास खाती तू परत तिला म्हणलं तुझं त्या कांद्याला आलं काय बोल 11 जाती 5 पैकी ताज्या होतं त्या मस्त सरपंचा गरम खाती ती पाहते झोपताना मालिका पाहते मासे म्हणून तुझे आपलं म्हणते सकाळचं पिठलं गरम कर आणि 2 बोंबील भात आणि काय बोंबील भात आणि पप्प्याला म्हणा एखाद्या बोंबीला अंडे का पाहिजे त्या पप्प्याला पप्प्याला धर कोंबडी पाय अंगठी गेली पप्प्याची त्याच्यात बाजारच्या दिवशी त्यांच्या पिशव्या बाळगतात कोणत्या मजुराच्या आणि आपलं रिकामी पिशी करून येतात. गुंतकीची केळं घेते गुंतकीची तितके पडेल केळं ते 2 डझन अंतर 6 दाबून गेले त्या 3च राहिले. आपल्याला काहीच नाही मारा. इथून पुढे शेतीला जर साईड व्यवसाय असेल तरी आता याला 5 वर्ष चांगलं झालं. शेतकरी काय करतो आता पुन्हा अवलंबून नाही. शेतकरी ते शेतात आता पपया जरी पिकले ना ते सहज तुकडी रस्त्याच्या कडेला ठेवून जाते. 10-20 रुपये मिळतात. मी तिच्या बाजूला तुरी असते ना आणि हे ठेवायला शेतकऱ्याच्या घरात आता बोरच शेत नाही एखाद्या शेतकऱ्याच्या घरी बोर आहे टोकरीवर बोर वाट्यावर ठेवायला काय हरकत नाही. 10-20 रुपये मिळणार फुकट कोण देणार. आपल्या कोणाने हेच केलं पाहिजे. आपल्या कोणाला फक्त वाराती ते चित्र पाहत बसतो काही तुम्हाला सुटून गेलं ते काय झाली ना सुरू जायचो आता ना मोबाईल आला त्याला बस होते ना दूध रस्ते काय माणसं त्याला पुढं पुढं जायचंच का अजून मनच काम तयार झाला क्रोध तयार झाला लोभ तयार झाला मत्सर तयार झाला आणि अहंकार तयार झाला आणि मत तयार झाला. मत तयार झाल्यामुळं माणसं आता हे लहान आले पोर आहेत यांची नाही ना मजा आहे. पोरांची किती मजा आहे. आता सगळे बसलेले माणसं सांगा आता मी शेतकऱ्याचा तुम्ही शेतकऱ्याचा आपण एकच फक्त मी उभा बसेल आपल्याला यांच्यासारखे कपडे होते का आपल्याला शाळेतच गाव घातलं गुरुजीला द्या वाटत होते जेव्हा नाही गुरुजी म्हणायचे का मोठा आपला बाप म्हणायचा वाढलाय आता काय करता मग गुरुजी म्हणायचं जन्मतारीख आपला बाप म्हणायचं त्यांच्या विचारायला लागलं कधी का आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्यासाठी थोडला आणि त्या बापाचा गांजा पकडला त्यासाठी डाकता आणि वाड्याला पाणी आलं तुला बापा काप खेळात आंबे वाढला त्यासाठी ठकी आणि एवढ्या शिळीला काळी बकरू झाली त्यासाठी काही नाही गुरुजी म्हणला गुरुजीने बसवलं 1 6 ते 10 1 6 ते 10 ज्यांच्या जन्मतारखा या सगळ्या पंढरपूर काय होतात या कालच्यांना गाडी टिकी लिपी आपल्याला काय होतं का साठीपर्यंत पाठी तिला साठा नाही नुसतं खापा आणि खापराची खुर्ची म्हणून घरची पत्रीची घ्यायची पत्रीची पाठी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय होतच नव्हतं मागून मागून आपण लिहायचं मन केलं बेसरीच घालतो काय आणि आपल्या दप्तराची पिशी म्हणजे काय सेल होती खाताची कोण आणि तिथे काय दप्तर होतं का कौठ मोर चितन खोकण कमरेला काय पट्टी करून त्याला लाकूड भूक लागली का आता ठेवायचं जेवायला का आता उठवायचं आणि अंडरपेंटचं नाही होत नाही अख्खा मोकळा कार्यक्रम नाही असं वड्याला पाणी राहतं पहिलं उन्हाळ्यात आणि लोक कोण आंघोळ भोंगळे चड्ड्या वड्याच्या काळाला मंडळी वड्या आणि तवर जर घरचं कुणी आलं चड्ड्या वड्यालाच भोंगळी गॅम पडायची. जाऊ द्या महाराज तुमच्या माझ्या घरात गरिबी होती
आपल्या आई बापाने आपल्याला स्लॅब नाही टाकला, आपल्या आई बापाने आपल्याला गाडी नाही घेतली, पण आपल्या आई बापाने आपल्याला वाकून जगायचं शिकवलं नाही, स्वाभिमानानं जगायचं. असू द्या आपल्या अंगात कपडे, आपल्या आईचं रुग्ण फाटकवलं असू द्या, जाऊ द्या, पण गळ गळालं ना, मांडीवर पोरं घेऊन झोपली, पण शरीरात त्याला हात पसरले नाही पसरले. गळगळत आहे ना, दोन्ही बाजूला दोन पोरं मांडीवर घ्यायची, खांबाजवळ गळत नाही ना, खांबाला पाठ लावायची, रातभर पोरं मांडीवर झोपायची, स्वतः तशी बसून राहायची, पण पुन्हा पुढे हात पसरले नाही ना. काही शेतातून आल्याबरोबर शिळीला चारा घातला, खायला काही नव्हतं, ज्वारीची भाकर गरम केली सकाळची, पोरांना चिरून दिली आणि टोपल्यात पाहिलं भाकर संपली, पोरं जेवली, पण आपल्याला खायला काहीच नाही ना, पाणी पिली, थोडा चहा पिली, झोपली, पण त्यांनी हात पसरले. आपले आईबाप स्वाभिमानाने जगले महाराज, आपण लाचार जगतो. मतदानासारखे 100 रुपये घेतो आपण, इतके लाचार जातो, इतके लाचार. अरे आपला बाप नाही बाजारात पैसे मिळाले तर परत येत होता आणि दुकानदाराला सांगत होता, बघ 2 पाहिल्या बाजरी तुला आणून देतो, तुम्हाला किराणा दे. बाजरीत येत होता आणि किराणा लहानपणी खेड्यावर दुकानदार बाजरी घ्यायची, किराणा दुकानात लोक तुपील बाजरी द्यायची, बाजरी न्यायची, दुकानदाराला द्यायची. आता ते काय किती लाभायला करत असतो त्याचं त्याला माहिती. आपल्याला फक्त चहा पावडरची पुडी साखर मिळाली, साखर तर नव्हतीच. बोल माणसं समज, आपले आईबाप माना मेले पण वाकून जगले नाही. आपण खानदान घराण्यात असून सुद्धा लाचार करू. अच्छा माझ्या तरी लग्नात 15साठी गिरभर घ्यायची, त्याच्या माणसं त्याला वगैरे बुटं टाकायची, गोळ्या वाढायच्या, मग तू सक्ती नेणार, किती नाव आहेत त्याला. त्याच्यापेक्षा माझं 300 रुपये कमवून 150ची केलं झालं. तर 75 लग्नात सक्तीसाठी त्याच्या मागे घ्यायची. आता 15 तारखेपर्यंत पुष्कळ तू गलाच घे एकटा बरोबर. लाचार नाही जगायचं हो महाराज. रेडा म्हणजे लोक रेडा, रेडा म्हणजे लोक रेडा, तरी लाचार नाही. रेडा म्हणजे लोक, अरे ताकद अशी होती का भिंत ऐकत होती पण माणसं ऐकत नव्हती. काय ताकद होती महाराज. बसलेल्या भिंतीला चला म्हणल्यावर भिंत, अरे भिंत चालली पण माणसांनी भाकर नाही दिली, नाही दिली भाकर, वाळीत टाकलं लोकांनी. नेवाशेवरून जेव्हा आळ्याला आले तर रेड्याबरोबर घेऊन आले आणि रेड्याला जेव्हा आळ्याला समाधी घ्यायची होती रेड्याला, तर रेड्याच्या डोळ्यात पाणी आणतं, रेड्याच्या डोळ्यात आणि चौघांत पुढे झालं होतं. 5 जण आले ते रेड्याला आळ्याला, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर महाराज, आणि 5वा रेडा. रडलं रेडा आणि रेडा त्यावेळेस म्हटला नेराबाईला, शेवटी कमी होतं कोण आणि झालो कोण. काय बोलायचं. अरे मी पखाल आणणार, चाललो नाही तर मला काठे आणायचे, पाणी तर मिळत नव्हतं, चारा तर मिळत नव्हता, मी तुमच्या संगतीत आलो तर माझी कीर्ती चंद्र सूर्य आहे. रेड्याला संत कळत तर माणसाने लाचार वागावा, याला काय किंमत आहे. रेड्याला संत कळत, कळले का नाही. रेड्याला संत कळले, भिंतीला अहो महाराज गाथा किती मोठा आहे हे पाण्याला कळलं तर आपण झाली त्याच्या बापाची बनवायची नाही म्हणून. अहो भजनामध्ये जाणारी पोरगी रस्त्यावर त्यांनी बेदरच्या भाषेची माणसं गाव मागा लागली. कोणी मी नाही का, बेदरच्या भाषेची माणसं मागा लागली. ती पोरगी स्मार्ट देखणी होती. तिने देवापुढे हातून सांगितलं, देवा तुझं भजन मी करीत असताना माझ्या शरीराला जर परपुरुष स्पर्श करीत असेल तर माझा देह तुझ्या चरणावर गेलेला काय वाईट आहे. देह ठेवून दिला देह, आणि जन्माला त्या बापानं विष पाजलं तर पोरगी भगवंताचं नाव घेऊन गटागटा दिली तर जगाच्या बापाचा कंठ मिळाला. काय बोलायचं मला. मीराबाईला बापाने विष दिलं तर देवाचा कंठ मिळाला, जनाबाईला सुराव दिलं तर पाहिजे, आणि बापाचं इज्जतच ठेवलं नाही. काय म्हणून मला त्याचा 10वीपासून फोन याचा, मी त्याला शब्द दिलं दात पाडून टाकले पाहिजे, एक दात नाही ठेवलं पाहिजे आमच्या तोंडात, तशात खाल्लं पाहिजे. माणसाने धर्म हा संपूर्णच टाकला, त्याचा परिणाम काय झाला माहिती. माणसं वैभव असूनही रुगी झाली आणि वैभव असूनही दुःखी झाली. माझ्याकडे ठेवलं 10वी 12वी गेलो मी, तो प्राध्यापकाचं माफ करीत आणि त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तू 1 हजार रुपयात पळून नसतो तू त्याचं माफ करीत. म्हणजे तुम्ही लेवल पुढे गेली आणि हे सगळं कशामुळे झालं माहिती का महाराज.
का म्हणे कैसे आंधळे हे गेले. आता शिकमन सापडलं, पण आता मनाला प्रियशी एक गडीने पुस्तक प्रियशी कशी काय असू शकतं. सापडूनच देतो ना तुम्हाला लगेच. मन नपुसकी हे तर मान्य ना, पण इच्छा आहे ना. मनाला काय मनाला काय इच्छा, आणि इच्छा ही त्याची प्रियशी. थोडं वाईट त्याला सापड्यात इच्छा ही कुमारी झाली, ते कामाते तारुण्य आहे. हो ते कामाला. माता बारीक विचार करा. आज आपण सगळेजण गायकवाडी कोणी जन्मंडपाली माणशी शिवारी कीर्तनावर सगळी मंडळी कैलास गंगाबाई श्यामसाहेब मारुती शिंदे यांच्या प्रतिवर्ष, तानाजी मारुती शिंदे, अनिल मारुती शिंदे, मच्छिंद्र मारुती शिंदे, विताबाई रंगनाथ पिकम, बाबाबाई लक्ष्मण निमसे, ममता नारायण पुंडे, योगेश अनिल शिंदे कार्यक्रमाचे आयोजक सहयोग. आता आपण श्राद्धाला जमलो. आता शिक आपल्याला मन सापडलं. आता श्राद्ध राहिलं. आता श्राद्ध. आता माळकऱ्यांच्या डोक्यातल्या खटका काढून टाकतो. सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही. काही माणसं म्हणते त्याने काशी केली. काशीचा नियम आहे का? काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम. काशीला गेलो, काशी करून आलं, गंगापूजन घातलं, मी डाव्याचं खात. तू जीवच नको झक मारायला गेला काशीला. काशीचा नियम माहिती का? 12 वेळा मोक्ष देऊन उदार होई कीर काशी शरीर ते ठाई वेच किती. काशीला गेल्यावर तिथं शरीर ठेवावं लागतं. आणि काशीला कधी मरून चालत नाही. नाही तर इथून औषध पेन जाय काशीला मला इथं औषध पेन चालू काशीला मुक्ती तुला वापस पेंडे. श्रावणात मारावं लागतं आणि ते कधी मारावं लागतं ऐका मालकरी मंडळी. काशीला मरण यायचं असेल तर श्रावणामध्ये सूर्य उगवताना त्याचे जे कवळे किरण असतात ते अंगावर पडताना देह ठेवायचा एक, नाही तर सूर्य मावळताना लाल दिसतो तेव्हा जायचं एक. असं दुपारी जाऊन जमत नाही. आता हे मी पोपटवानी बोलतोय, मरायचं मला मुंबईल मागू शकतो, त्याचं काय सांगत असं नाही चालत. सोमवारी मिळाला तो त्याचं नाही. तर मरण्याच्या अटी सांगून देतो तुम्हाला. मरण्याच्या अटी सांगतो, बोलून सुद्धा दाखवतो, स्वर्गात येऊन घालतो, मग सोडून देतो. ऐका, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा अशी अट आहे. दिवसा. दुसरी गोष्ट शुक्ल पक्ष असावं, म्हणजे पहिला 15वाडा, पौर्णिमेच्या अगोदरचे 15 दिवस. पौर्णिमा आता वद्य चालू आहे, दत्त जयंतीपर्यंत शुद्ध होतं. आता वद्य महिन्याला 2 पक्ष आहेत. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं आणि उत्तरायण असावं. असं बोलत नाही त्याला. आता उत्तरायण लागले. आता 21 तारखेपासून उत्तरायण लागलं. आता 21 जून पर्यंत उत्तरायण आहे. आता मरणाऱ्यांची संख्या कमी होती. या 2-3 महिन्यात नाही मरती माणसं. खरा सपाटा आषाढ श्रावण नाहीच पोळा खाऊन द्या. ऐका, आता माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा म्हणून तर पोथी वाचणारी क्षरपंजरी पडलेल्या भीष्म उत्तरायणाची वाट पाहत होते. म्हणून संक्रांतीला दिवस ठेवला त्यांनी. संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण होतच, त्या दिवशी ठेवला. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं आणि 5वी आटे मारायची. माणसाचा जठरांनी प्रदीप्त असावा. खाता खाता मारावा. अन्न पाण्याचा त्याग करू नये. ओवी त्याला माऊलीची. तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. लय उपाशी मरू नये. तुम्हाला लय हौस उपास गुरुवार चालू असतील राहील एकच राहिलं करत एवढं नाही. शंकर पार्वतीने गुरुवार केला, शंकर काळी ती शिकवून आला. शिजो नाही. तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भागावे, तुम्ही स्वधर्माते असं नाही चालत. मग एकाने मला कीर्तनात शंका घेतली, महाराज हे वाचायचं पुढं. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 त्याच्यावरच्या वाव्या. एकाने मला कीर्तनात विचारलं, महाराज या 5 अटीत जो मरतो तो योग्य, हे मधीच मराठ्यात याचं का? शंका काढून टाकतो. पहिली शंका, रोगाने मरणं म्हणजे भोगाने मरणं. कारण भोग असले तर टीव्ही पाहणं भोग आहे, डोळे जाणं भोग आहे, जुगार खेळणं भोग आहे,
मुळ्यात उठणं रोग, दारू पिणं भोग आहे, आकडे सडणं रोग, काही जण प्रेम रोग आहे तो गाठी त्यांना भोग आहे म्हणून जातात, त्याचा निसर्गाशी काही संबंध नाही. मग याकडे दुसरी शंका घेतली, काही माणसं फाशी का घेतात, औषध का पितात, ते कर्मानं मरण. ते काही तुला सांगितलं नव्हतं पाहिजे. तुम्हाला कोण सांगितलं जळून घ्या, काय तुमच्या अन्याय आहे, काय अन्याय. अरे 10 वर्षापूर्वी सुनेवर अन्याय होता, हा सासूर अन्याय. एवढा वाघासारखा गडी होता लग्नाच्या अगोदर, बिबट्या झाला बिबट्या. मी तिच्याशी आता नाही फाशी घेणं, औषध देणं आणि विहिरीत पडणं, जाळून मारणं ही कर्माची फळ आहे. आणि मग एकाने कीर्तनात दुसरी शंका घेतली, हे तरुणपणातच मारतात यांचं का. सगळे शंका काढून टाकतो, तरुणपणात का मारतात. त्याचं उत्तर असं आहे, तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हाच्या. तुमचं पूर्वी असं होतं, श्री बाळांत झाली ना महिला म्हणलं 5 दिवस बाळपणाला दाखवायचं नाही असा नियम. बाजीच्या दिवशी, बाजी 5वीच्या दिवशी बाजीच्या खाली घ्यायचं ते आणि पांढऱ्या कपड्यानं झाकून ठेवायचं. ते जर उघडं राहिलं तर एकन व्हायचं असं आजीबाई म्हणायचं. हा, झाकून ठेवायचं आणि त्या बाळाच्या उशाला दिवा लावायचा कणकीचा आणि आजी म्हणायची 6वी येणारे. खरंय ते. त्याला अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 बिहारच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळ्या, अध्याय नंबर 100, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 ललाटीचे लिहिले ते काही केलं पडूया. आता या 15-20 वर्षापासून 6वी येत नाही, बंद करून टाकले. कारण आता सगळ्या बाळाती नव्हते दवाखान्यात, तिथं औषध 6वी येत नाही. बोलली आता ही नर्स सगळी पांढरे का. हाच प्रश्न रावणाने विचारला होता 6वीला, का ग तू एवढ्या बाळा बाळातीन झाल्या का पोरांच्या कपडावर लिहिती, मायापुरीच्या कपडावर काय लिहिलं. रावण आडमंगडी होता, काय लिहिलं. 6वी म्हणली मायापुरीच्या कपडावर असं लिहिले, तुझ्या घरी सगळं साफ करायला भोग्याचा पर्यंत जावायला. सगळ्यांना सुद्धा हल्ला ते वाशी येऊ नये म्हणून तुझी नाराज महाराज वय 12वी पैसे पोर घालतो. तेवढा रांग नाही, एवढी 12ला रांग 5 वाजता आहे पण धरणार ना. बरोबर लोक बाहेर जातात, बारीक बारीक पूर्ण पिशवी जातात, सगळ्याला काय नाही वाटत. पूर्वी माणसाला तंबाखू खायला गावात काय वाटायची, आता एवढी करते शिवायतच जाते. काय नाही होतं ना, शरम नाही, आबरू नाही, बेशरम. कांदे काय गेला कोणी म्हटलं होते, व्यापारी म्हणला 40 कांदे कस काय मध्ये जायचं, तुम्हाला ड्रायव्हर पण झाडतो पडा. काय लोकांना ती मीठी लोक यावं म्हणून त्याच्यावरती शिकावायची, ती मी ती सत्तेच्या पण तिला दिली. काय त्याने लिंबू पिळून खाली. आता काय करतात माणसं, ते धुंद झाली मला. आणि मग त्याला मार नेलं नदीला, नदीला नेलं, त्याच्या पायाचा पडला अंगठा, नियन दिलं त्याला पायात टाकला. पण देव टाकी मारील कोणती गेलं वाहू, ज्यावेळेस नदीला झाला ते नदीला असा लागलं नगरीचा आता राजा. आणि त्या नगरीचा नियम असा होता, सकाळी सापडला तो राजा, मी तांबड्यात सापडला झालं राजा. राजा झाला तो पर्याय, त्याच्या पायाचा अंगठा पडत होता, राजा झाला. पूर्वी असं होतं, पूर्वी नो बाप लग्न जमायचं, पोरगी हा म्हणायची, असा नियम होता. आता बाप फक्त लॉन्स मध्ये पुराकाळी तो हलकट जेव्हा लग्न जुनच 80% लग्न जवळजवळ जुळेलच आहे. फक्त आम्हाला आशीर्वाद द्यायला बी वाटते, काय झालं काय जिंदरीकडे गेल्या काय झालं. आता मला काय लोक ओळखीत, मी बसलो मध्ये, एकमेक कशी बोलत होती ती लोक नाही हुशार. एक म्हणला चव जाऊन तो ठाऊरला गुलाबजामू व्हायला शिकला. इंद्रीचं लहान झाला, लग्न त्याला पडायचं लगेच अंदाज
पाहिजे तो. तेवढे एक जण इंद्रिकचं नाव पुकारलं आशीर्वाद द्या. आता लोक काय त्याला सोडी द्या. आता हा लायकीचा उठला म्हणजे आता हा काय पोरीला आशीर्वाद द्यायचा त्याला तिसरा चौथा महिना असं काय बोल. फक्त खरं पाणी बोलायचं नाही असा नियम. फक्त खरं वागायचं नाही. आणि त्याचा पाय अडकून ते झालं ना जावई. रावणाचा जावई झाला तो पर्याय. मग ती रावणाने का सचीला का ठरवलं नाही. इकडे माही पोरगी भांग्याच्या पोराला जाणार होती ना राजा दिली. पाय उचल वडलेला अंगठा दिसला. मला गोष्ट नाही सांगायचं. मरण जेव्हा येणार तेव्हा त्याला असं म्हणजे काय म्हणत सोमवारी म्हणलं आता मरायचं कसं मरून दाखवतो. शरीर थकलं मरताना रक्त कमी होतो माणसाची काय पाहता. आणि मग भेटायला येणाऱ्यांची गर्दी आपली माणसं लई हलकत. एखाद्याच्या घरी म्हातारा मिळाला मारा. पूर्वी लोक 10 दिवस भाकरी घेऊन जायचे. आता लोक इतके नाराज झाले पहिल्या दिवशी भाकरी मिळतात 9 दिवस येतात. यांचे कांदी लावतात जेवायला वाला जेवाय तुम्हाला रस्ता म्हातारा मिळाला तर बरोबर वाजरी खाली जावाय खाली. पूर्वी असं होतं 10 दिवस स्वयंपाक झाला का दिवस तरी संध्याकाळी लोक भाकरी घेऊन. आता फक्त मिळालं जाऊन आली तर त्या दिवशी शेताची भाकरी पिचल येतात आणि दुसऱ्याची लोक खाली जेवायचं जेवायचं आवडलं रे जेवली बसो गाववर आणि काही काही माणसं हॉस्पिटलमध्ये पेशंट भेटायला राहिले ना नुसतं भारीतच खात्यात सपोर्ट जेवण आणि त्याला भाकरी घेऊन गेलो ना वासाला जेवण जात नाही. आणि ते गावावर आले मग तू काय खात का लोक. आणि मग लग्न झालं तिथे पाय उचल मरणची तयार तेव्हा आणि मरायला भेटा येणाऱ्यांची गर्दी सुरू झाली. आपण कमी बघ का हे लय तज्ञ त्याच्यात यावेळेस तज्ञ बाया मराय माणसाची भेटायला गेली का एकदम पायावर बसत नाही हुशार पुढं शिकलं पण पाया हात लावती म्हणती गात आला. आता जवळजवळ ती दुसरी नाकात शेतात काढला. आता जेवढं काळ व्यवसाय घ्यायचं तेवढं घ्या. तिसरी लय हुशार कानाची पाळी वाकली का पुरीला बनून घ्या. मानवी चौथी म्हणती असं करा दूध द्या. इतके हलकट लोक आहेत मारताना सुद्धा प्युअर दूध देते नाही. फाट टाकून दूध देते आणि ते मात्र असं खातात ते का खात नाही पेत नाही असं पाहत राहताना त्याला दुनियाला ना पाहता का नाही. एकानं मला कीर्तन ती जगण्यावर स्वर्गात जातो का मी तुम्हाला सांगितलं असतं पण मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीत आहोत तुम्ही खाली निगेटिव्ह वाट का पॉझिटिव्ह वाट. आता फक्त महिला मंडळ उत्तर द्या. प्रेताजवळ रडणारी माणसं जीवाजवळ देतात का निर्जीवाजवळ राहतात. निर्जीवाजवळ फक्त का राहतात माया आहे म्हणून. काही झालं तरी तो बाप आहे काही झालं तर तो भाऊ आहे कुणाचा तरी भाऊ आहे कुणाचा तरी मामा आहे म्हणून प्रेताजवळ निर्जीव राहतात. आता पुढचा जो भाग आहे आणि मग हे सगळं मायेचा तमाशा. आणि जेव्हा माया गुतेल तेव्हा